महाराष्ट्रासह संपूर्ण देश सध्या उन्हाच्या तीव्र चटक्यांनी आणि असह्य उकाड्यानं होरपळत असतानाच देशवासियांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अखेर दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झालाय। अंदमानच्या समुद्रात झालेल्या या मोठ्या घडामोडींमुळे आता मुख्य भूमीकडे मान्सूनची वाटचाल सुरू झालेली असून अरबी समुद्रातही मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालंय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे। मात्र मान्सूनच्या पहिल्या टप्प्यावर अल निनोचा प्रभाव राहण्याची चिन्ह असून जुलै महिन्यात याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो। मान्सून अंदमानात पोहोचलेला असला तरी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर सध्या कडक ऊन आणि वादळी पाऊस असा दुहेरी मारा पाहायला मिळत आहे। कोकणात मान्सूनपूर्व वातावरणाची निर्मिती झालेली असून हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा कमालीचा वाढलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज असून हवामान खात्यानं इथं येलो अलर्ट जारी केलाय। ठाणे आणि रायगड या ठिकाणी सोमवारपासून मान्सूनपूर्व हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। मात्र मुंबई आणि पालघरमधील वातावरण सध्या कोरडंच राहील। पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टीवर 30 ते 35 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकीकडे कोकणात पावसाचं वातावरण तयार होत असताना दुसरीकडे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र उन्हाचा कहर सुरूच आहे। महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात काल सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अमरावती आणि वर्धा इथं झालेली आहे। इथं पारा थेट 46 अंश सेल्सिअसवरती पोहोचलेला आहे। विदर्भात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याचा अंदाज आहे। मात्र 21 आणि 22 मे नंतर विदर्भातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील आणि 22 तारखेपासून तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशी माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे।